श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 16 ते 22 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहस्थिती कोणते संकेत देत आहे? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? आर्थिक घडामोडी तुमच्या बाजूने झुकतील की काही अनपेक्षित खर्च डोकेदुखी वाढवतील? प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक ठरेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी अंतर्मुख होण्याचा आणि स्वतःच्या भावनांना समजून घेण्याचा आहे. काही गोष्टी ज्या मागील काही दिवसांपासून अडकून होत्या त्या आता मार्गी लागण्यास सुरुवात करतील. निर्णय घेताना घाई करू नका, कारण संयम ठेवल्यास अधिक चांगले परिणाम दिसतील. ग्रहांची साथ तुम्हाला मिळत असली तरी विवेकबुद्धी वापरणे अत्यावश्यक आहे. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना आत्मविश्वास बाळगा. तुमच्या शब्दांना आणि कृतींना वजन येईल. आठवड्याच्या मध्यावर एखादी सकारात्मक बातमी मन प्रसन्न करेल. करिअर आणि व्यवसाय. कार्यक्षेत्रात या आठवड्यात तुमची छाप ठळकपणे उमटेल. तुमच्या कामातील सातत्य आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांच्या नजरेत येईल. काहींना नवीन प्रकल्पाची जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर मुलाखतीसाठी अनुकूल काळ आहे. प्रयत्न केल्यास अपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयातील वातावरण थोडे राजकारण जाणवू शकते, त्यामुळे कोणत्याही वादात पडू नका. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम आणि नम्रता राखा. तुमची शांत वृत्तीच तुम्हाला पुढे नेईल. एखाद्या जुन्या कामाचा निकाल या आठवड्यात तुमच्या बाजूने लागू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. जुने व्यवहार पूर्ण होतील आणि थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. नवीन भागीदारी करताना कागदपत्रे नीट तपासा. ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून व्यवसाय वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थैर्य देणारा आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याचे संकेत आहेत. काहींना बोनस, कमिशन किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो, मात्र खर्चाचाही ताण जाणवेल. घरातील आवश्यक कामे, दुरुस्ती किंवा कुटुंबियांच्या गरजांसाठी खर्च वाढेल. गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विशेषतः जमीन, मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी आठवड्याच्या उत्तरार्धात वेळ अनुकूल आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना नीट विचार करा. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी पैशांबाबत स्पष्ट चर्चा करा. एखादी जुनी देणी फिटण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः ठीक राहील, पण थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. अनियमित आहारामुळे पोटाशी संबंधित तक्रारी होऊ शकतात. झोपेची कमतरता जाणवू शकते. मानसिक ताण टाळण्यासाठी नियमित ध्यान किंवा प्राणायाम करा. रक्तदाब किंवा साखरेचे प्रमाण असणाऱ्याने नियमित तपासणी करावी. हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला किंवा ॲलर्जी होण्याची शक्यता आहे. बाहेरचे अन्न टाळा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढा. हलका व्यायाम आणि चालणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी थोडी विश्रांती घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहील. कौटुंबिक जीवन. घरगुती वातावरण आनंदी राहील. एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. घरात नवीन वस्तू खरेदी किंवा सजावटीची योजना आखली जाईल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. भावंडांमध्ये एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात, पण संयमाने परिस्थिती हाताळल्यास वाद मिटतील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. घरातील एखाद्या निर्णयात तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. मुलांच्या शिक्षणाबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. कठीण विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी अर्ज केलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. परदेशी शिक्षणाच्या प्रक्रियेत गती येईल. एखाद्या मार्गदर्शक व्यक्तीचे सहकार्य मिळेल. अभ्यासाचा ताण जाणवला तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. वेळेचे नियोजन केल्यास सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत भावनिक जवळीक अनुभवता येईल. एकमेकांशी मनमोकळा संवाद साधल्यास नात्यातील गैरसमज दूर होतील. अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद होऊ शकतात, पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुरळीत राहील. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. एकत्र वेळ घालवल्यास नाते अधिक घट्ट होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी रोमॅन्टिक भेट किंवा छोटा प्रवास नात्यात नवचैतन्य आणेल. प्रेम व्यक्त करण्यास संकोच करू नका. एकूण हा आठवडा वृषभ राशीसाठी संतुलन आणि प्रगतीचा आहे. करिअरमध्ये संधी, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि प्रेमसंबंधात गोडवा अनुभवायला मिळेल. काही ठिकाणी संयम आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमचा आत्मविश्वास आणि शांत स्वभाव हेच तुमचे बलस्थान ठरतील. सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. वृषभ राशीला हा आठवडा संतुलन, प्रगती आणि आत्मपरीक्षणाचा ठरणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीला योग्य दाद मिळेल आणि काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत स्थैर्य लाभेल, मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. योग्य नियोजन केल्यास बचतही वाढवता येईल. कौटुंबिक वातावरणात समाधान आणि सहकार्य लाभेल. घरात एखाद्या शुभ कार्याची चाहूल लागू शकते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संवाद हेच मुख्य बलस्थान ठरेल. मनातल्या गोष्टी स्पष्टपणे मांडल्यास नात्यात अधिक दृढता येईल. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा साधारण चांगला असला तरी आहार, झोप आणि मानसिक शांतता याकडे विशेष लक्ष द्या. नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार तुमची ऊर्जा टिकवून ठेवतील. एकूणच हा आठवडा संयम, शहाणपण आणि योग्य कृती यामुळे यशस्वी ठरेल. तुमचा स्थिर स्वभाव आणि व्यवहार कुशलता तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.